राज्याचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला या विभागाचं काम करण्याची संधी दिली आणि आज आता पहिला दिवस आहे. म्हणजे काल काही विभागाचा आढावा मी घेतला, आज पण काही विभागाचा घेतला. आता सेक्रेटरी मॅडम वगैरे आम्ही सगळेजण 100 दिवसाचा जो कार्यक्रम आम्हाला दिलाय मुख्यमंत्री महोदयांनी, त्याच्याबद्दल आम्ही आढावा बैठक एक लावली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही राज्याची प्रगती ही इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून असते. देशाची पण प्रगती ही देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर किती स्ट्रॉंग आहे, किती चांगलं आहे ह्याच्यावर सगळं जे काही प्रगतीचं एकंदर जे आहे ते अवलंबून असतं. आणि महाराष्ट्र हे पहिल्यापासूनच अग्रगण्य आहे. औद्योगिकरणात असेल, इतर क्षेत्रात असेल किंवा पर्यटन असेल, या सगळ्याच्यामध्ये. त्यामुळे आज माझा प्रयत्न पुढच्या 5 वर्षांमध्ये हाच राहणार आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यातील जे काही बांधकाम असू देत, रस्ते असू देत किंवा आपले अगदी ब्रिजेस असू देत, आता ईडीबी, हॅम या ह्याच्यातनं पण मोठे प्रकल्प होऊ घातलेले आहेत. रवींद्र चव्हाण साहेबांनी MSDC एक नवीन महामंडळ या आपल्या विभागाच्या अंतर्गत काढलं की ज्याच्यामध्ये नुसतं रस्ते आणि बांधकामच नाही तर आपण सगळ्या ह्याच्यातली कामं करू शकतो. काल सुद्धा आम्ही त्याचा आढावा त्याचा घेतला. त्यामुळे या सर्वांच्या माध्यमातून राज्यामध्ये रस्त्याचं जाळं जे आहे ते एकतर दर्जेदार कसं होईल हा प्रयत्न नक्की माझा राहील. आणि जे याआधी रवींद्र चव्हाण साहेबांनी जी कामं सुरू केली, प्रामुख्यानं ईडीबी, हॅम वगैरे ह्या ज्या मोठ्या योजना आहेत त्या गतीनं पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. सर, खऱ्या अर्थाने मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजूनही तसाच प्रलंबित आहे. तुम्ही आता चार्ज घेतला, नेमका कधीपर्यंत काय वाटतं? त्याचा पण मी काल थोडा आढावा घेतला. अजून माझ्याकडे पूर्ण त्याबद्दल देण्याच्यात काही गोष्टी आहेत की काही भाग जो आहे तो नॅशनल हायवेकडे आहे आणि काही भाग हा आपल्याकडं नॅशनल हायवे विभागानं आपल्याकडे दिला होता. तर असे दोन ह्याच्यामध्ये, तर या संदर्भात पूर्वी गडकरी साहेब पण या हायवेच्या बद्दल होते. आता नागपूरच्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता, त्यावर पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं. तर या दोन्ही विभागाचं थोडंफार म्हणजे काय म्हणायचं, कोऑर्डिनेशन जरा नीट ठेवून, म्हणजे गडकरी साहेबांना पण मी जाऊन या विषयासाठी भेटीन किंवा दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून लवकरात लवकर ही जे अनेक वर्षाचा जो मुंबई गोवा हायवेचा प्रश्न आहे, सुरुवातीचाच मला वाटते भाग जो आहे तो नॅशनल हायवेकडे आहे. आणि जे मला काल थोडंफार ह्याच्यात मिळालं की त्या ह्याच्यामध्येच अजून काही बांधकामं असतील, काही ब्रिजेस असू दे, जे असू दे, थोडी मागं पडली. काही ठिकाणी एजन्सीज पण थोड्या म्हणजे निगेटिव्ह टाईप, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट स्लो काम करणारे पण असे काही कॉन्ट्रॅक्टर्स तिथं आल्यामुळं ते काम वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. मागं सुद्धा रवींद्र चव्हाण साहेबांनी प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये सुद्धा रवींद्र चव्हाण साहेबांनी जे मला काल ह्याच्यात दिलं की बरंचसं काम जे केलं त्याच्यानंतर जे काम, म्हणजे जे बेस आपण म्हणू जो केला गेला होता, त्याच्यानंतर जे काम होणं अपेक्षित होतं ते वेळेत झालं नाही. त्यामुळे हे काम पण परत खराब झाला, असा थोडा विषय. त्यामुळे नक्कीच हा हायवे लवकर पूर्ण करण्यासाठी दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून आम्ही हे करू आणि चांगली एजन्सी कशी याला हे करता येईल आणि जी एजन्सी जी म्हणजे एक असू दे, 2 असू दे, जे काही येतील त्यांना नक्की म्हणजे लवकरात लवकर, कारण काय